सर्वांना नमस्कार. कुणीही या स्टोरीची कॉपी करू नये अशी नम्र विनंती आहे. तसं केल्यास कॉपीराईट स्ट्राईक देण्यात येईल. कृपया याची नोंद घ्यावी. अंजलीच्या आईने आणि बाबांनी 5 करोड रुपयाचा चेक मोडून पैसे स्वतःच्या खात्यावर घेतले होते. हे वेदला चुटकीसरशी लगेच समजलं आणि त्यानं अंजली बाबतीत गैरसमज करून घेतला की तिलासुद्धा पैशाची गरज आहेच आणि हिनेसुद्धा हिच्या शरीराचा झालेला सौदा मंजूर केलेला आहे. शेवटी तीही इतर मुलींसारखीच लालची निघालीच. अंजलीची आई मात्र अंजलीला अजिबात बेडरूमच्या बाहेर येऊ देत नव्हती. आज असंच दुपारी अंजलीच्या आईची एक मैत्रीण आली आणि खूप वेळ ती तिच्यासोबत गप्पा मारत बसली होती. आणि अंजली, कशी आहे ग सुषमा, असं ती म्हणाली. आणि अंजलीची आई खूप हसत गप्पा मारत होती आणि म्हणाली, अगं अंजली ना, तिचा बघ मघाशीच फोन येऊन गेला. खूप सुखी आहे बघ ती अमेरिकेत कुमारसोबत. खरंच अंजलीने नशीब काढलं आमच्या. अगं आता कालच गेली बघ ती अमेरिकेला. आली होती 2 दिवस आणि लगेच गेली. तिच्या आईला बढाया मारायची, खोटं बोलायची फार सवय होती. जितके काही दोष असतील ते ती सगळं लपवून ठेवायची. थोडक्यात काय तर मोठेपणा, प्रतिष्ठा, धनदौलत यांचा हव्यास होता तिला. आता आईची मैत्रीण काही केल्या जातच नव्हती. ती अंजलीचं आणि सुषमाचं खूप कौतुक करत होती. अंजलीच्या आईनं तिला खूपच महागड्या मिठाया चारल्या होत्या, त्यामुळे कौतुक तर केलंच पाहिजे ना. आणि अंजलीला मात्र खूप वॉशरूमला लागली होती. त्यांच्या फ्लॅटमध्ये एकच कॉमन वॉशरूम होतं आणि तिथंसुद्धा जाण्यासाठी हॉलमधूनच रस्ता होता. आणि अंजली बाहेर आली असती तर आईच्या मैत्रिणीनं तिला बघितलं असतं आणि अनेक प्रश्न उपस्थित राहिले असते. आणि त्याहीपेक्षा जास्त तिच्या आईचं खोटं उघड पडलं असतं. आईने तिला कच्ची खाल्ली असती. आणि अंजली तशीच पोटात पाय घेऊन हिरमुसल्यागत होऊन बसली होती. तिला आता धड दरवाजासुद्धा वाजवता येत नव्हता. आणि आईची मैत्रीण जायचं नावच घेईना. आणि मग त्याच दिवशी घरामध्ये एक टेम्पो भरून साहित्य आलं सुद्धा. फर्निचर, TV, फ्रीज वगैरे वगैरे सगळं नवीन नवीन साहित्य आणलं होतं. आणि शेजाऱ्यांना तेच दाखवत तिची आई बसली होती आणि मोठेपणा सांगत होती, आता आमचा जावई अमेरिकेतला आहे, मग आता आम्हालासुद्धा असं पॉश राहायला हवं की नको. मग जावई आल्यावर त्याच्या तोला मोलाचं साहित्य घरात हवं ना. हे बघा, हा डिनर सेटसुद्धा नवीनच आणला आहे. 5 करोड रुपयातून तिच्या आईची ऐश चालली होती. अंजली दरवाजातून ते ऐकत होती आणि तिला तर समजतच नव्हतं की इतका पैसा अचानक आला कुठून. कालच तर आई बाबा लग्नामध्ये खूप पैसे गेले म्हणून ओरडत होते आणि अचानक इतका ऐश आराम यांना परवडतोय कसा. पण कसेही असले तरी ते आई बाबाच होते. तिला त्यांच्या या स्वभावाचा वैताग यायचा आणि म्हणूनच ती पटकन मयूरच्या प्रेमात पडली होती. तो खूपच साधा सिंपल होता म्हणून, नाहीतर अंजली प्रेम वगैरे करण्याच्या भानगडीत पडलीच नसती. मयूर तिला खूप समजून घ्यायचा. तिचा खूप चांगला मित्रही होता तो आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं. बाकी त्या दोघांनी हातात हात घेण्यापलीकडे आणि एकमेकांसोबत राहण्याचं वचन देण्यापलीकडे काहीही केलं नव्हतं. त्यांनी एकही लिमिट क्रॉस केली नव्हती. सतत घरामध्ये आईबाबाची चिडचिड, आईचं असमाधानी असणं, सतत पैसा पैसा करणं हे अंजलीला आवडत नव्हतं. पण आता काय करणार, जगामध्ये अनेक गोष्टी आपली इच्छा असूनही बदलता येत नाहीत. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे आई बाप. आपण आई बाप बदलू शकत नाही. अंजलीच्या आईची स्वप्न खूप मोठी मोठी होती आणि तिचं लग्न बँकेत काम करणाऱ्या तिच्या बाबांसोबत झालं आणि तिची सगळी स्वप्न एका मिडल क्लास नवऱ्यामुळे पूर्ण होत नव्हती. तिच्या या स्वभावाला वैतागून अंजली तर मयूरसोबत पळून जायला सुद्धा तयार झाली होती. पण याच आईबाबांनी तिचं लग्न जीवाची धमकी देऊन त्या कुमारसोबत लावून दिलं आणि तिच्या आयुष्याचं वाटोळं केलं. आणि त्याहीपेक्षा जास्त वाटोळं त्या वेदने केलं आणि वरून तिच्या इज्जतीचा सौदाही केला. म्हणून अंजली त्याच्यावर जास्त चिडली होती. आणि आता अंजलीला काय करावं ते कळेना आणि तिने दरवाजा वाजवला. तशी तिची मैत्रीण म्हणाली, अगं सुषमा, आतमध्ये कोण आहे? अगं दरवाजा तरी उघड. आणि अंजलीची आई घाबरली आणि म्हणाली, अगं काही नाही, ते नवीनच कुत्रं आणलंय ना, ते तिथं कोंडून ठेवलं आहे, तेच असेल. आणि अंजलीची आई म्हणून
असं म्हणून त्या बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा लावून अंजलीला हाताला पकडून खूप ओरडली आणि म्हणाली, खबरदार, माझी मैत्रीण जाईपर्यंत अजिबात हालचाल करू नकोस. अंजली काकुळतीला येऊन म्हणाली, आई, अगं मला खूप वॉशरूम लागली आहे, माझं पोट खूप दुखतंय, मी आता नाही गेली तर माझं काही खरं नाही. तुला माहीत आहे ना, मला किडनी स्टोनचा त्रास आहे. तिची आई म्हणाली, इतक्याच्या त्रासानं नाही मरणार तू, शांत बस आणि मेलीस तरी मर. आणि पुन्हा दरवाजा लावून आई बाहेरनं कडी घातली आणि निघून गेली. अंजलीला आता अक्षरशः काय करावं कळलं नाही. तिच्या किडनीवर प्रेशर यायला लागलं होतं. ती तशीच बेडवर बसली आणि तिला तिची वॉशरूम कंट्रोलच झाली नाही. अक्षरशः तिची गादी ओली झाली आणि अंजली रडायला लागली. ही कसली आई? तिच्यापेक्षा एखादी सावत्र आई असती तरीसुद्धा ती परवडली असती, असं तिला वाटलं. लहानपणापासूनच अंजलीला ती अशीच वागणूक देत होती, कारण तिला अंजलीचा जन्म व्हायला इतक्या लवकर नको होता. लग्न झाल्यावर तिला 2-3 वर्ष मूल नको होतं. तिला एन्जॉय करायची होती लाईफ तिची. लग्न मिडल क्लास माणसासोबत झालं ते झालं, पण निदान लवकर मूल तरी नको, असे मॉडर्न विचार होते तिचे. पण अचानकच लग्नानंतर 2 महिन्यातच तिच्या पोटात गर्भ आहे असं तिला कळलं. आणि ती तिच्या नवऱ्याच्या मागे सुद्धा लागली की आपण हा गर्भ पाडूया, मला इतक्या लवकर आई व्हायचं नाही. पण त्यावेळी अंजलीच्या आजी आजोबांनी आणि बाबांनी सुद्धा तिचं ऐकलं नाही. पहिलं बाळ आहे, देवाचा प्रसाद आहे, लोकांना मागून मूल मिळत नाही असं म्हणून तिला सगळ्यांनी दबाव टाकला आणि तिला समजावलं. आणि तिच्या आईला नाईलाजाने अंजलीला पोटात वाढवावं लागलं आणि ती त्या बाळाचा तिरस्कारच करत होती, कारण ते बाळ झाल्यापासून ती अडकून पडली होती घरात. तिच्या जबाबदाऱ्या वाढल्या आणि म्हणूनच अंजलीचा ती तेव्हापासून तिरस्कार करत होती, रागराग करत होती, अगदी ती पोटात असल्यापासून. खरं तर अंजलीला प्रश्नच पडायचा की ही तिची सख्खी आई तरी आहे की नाही. काही चांगलं झालं की माझ्यामुळे झालं आणि वाटोळं झालं की अंजलीमुळे झालं, असा तिचा स्वभाव. तिची हौस पूर्ण नाही झाली की अंजलीच्या वडिलांसोबत अंजलीच्या नावाचा सुद्धा गजर करायची ती. आणि आता मयूरच्या आईचा राग अंजलीला येतच नव्हता. जिथे सख्खी आईच अशी वागणूक देत होती तिथं परक्या माणसाकडून काय अपेक्षा ठेवायच्या. मग ती रात्र अंजली तशीच जागी राहून काढत होती. मग ती खूप रात्र झाली आणि बाहेर उठून आली आणि तिला आईबाबाच्या रूममधून आवाज आला. आई म्हणत होती, अहो, आता आपण लवकरच दुसरीकडे कुठेतरी एखादा छान बंगला बघूया आणि फ्लॅट नको, बंगलाच घेऊया. फ्लॅटमध्ये खूप कचकच असते आणि सोसायटीतील लोक उगीच डोकवायला येतात. स्वतंत्र बंगला असल्यावर कोणीही टोकाटोकी करायला येत नाही, मग कसं निवांत राहता येतं, कसलाही डिस्टर्ब नसतो कोणाचाच. आणि आज बघितलं, मी सगळं साहित्य आणले आणि मुद्दाम सांगितलं की कुमार आला की त्याला चांगलं वाटावं म्हणून आणलं, म्हणजे लोकांना वाटेल ना की अंजली खरंच अमेरिकेत आहे. तिचे बाबा म्हणाले, अगं पण अंजलीला माहीत आहे का हे की तू तिचा चेक मोडलास आणि लगेच हे साहित्य घरात आणून भरायची काही गरज होती का? आई म्हणाली, खबरदार, असं म्हणालात तर आता तिचा चेक कुठे आहे तो? ती आली ना पुन्हा आपल्याकडे, आपण तिचे आई बाबा आहोत, तो चेक आपलाच आहे असं समजा. आणि इतकी वर्ष मी रडत खडत थोड्या पैशात तुमचा संसार केला ना, 3 मुलं लहानाची मोठी केली, माझी एकही हौस झाली नाही. मग आत्ता देव माझ्यावर प्रसन्न आहे असं समजा आणि मी त्यातला एकही रुपया कोणाला देणार नाही आणि माझी सगळी हौस भागवून घेणार आहे. आणि काय हो, अख्ख्या आयुष्यात तुम्ही मला काय दिलं ते तरी सांगा. ही 3 मुलं दिलीत ना, आणि हा फ्लॅट, तो सुद्धा सेकंड हँड, ज्याचे हप्ते तुम्ही अजूनही फेडताय. कधी बर्थडेला, ॲनिव्हर्सरीला एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये सुद्धा घेऊन नाही गेलात किंवा एखादा दागिना नाही घेतला तुम्ही मला. अशी तिची आई नेहमीप्रमाणेच बडबडायला लागली. तिच्या बाबांचा नाईलाज झाला आणि हे ऐकून अंजलीच्या पायाखालची जमीन सरकली. ती आईबाबांच्या रूममध्ये गेली आणि म्हणाली, तुम्ही तो चेक मोडला? कोणाला विचारलं तुम्ही? तुम्ही असं का केलं? आई, अगं त्या माणसाचा काही गैरसमज होईल, त्याला कळलंसुद्धा असेल की त्याच्या खात्यातून पैसे गेलेले आहेत. त्याला असं वाटणार की त्यानं माझ्यासोबत केलेला बलात्कार मला मान्य आहे. आई, त्यानं माझ्या इज्जतीची बोली लावली आणि तुम्हीही त्यात सहभागी झालात. तिची आई म्हणाली, मग नाही तर काय करायचं?
तुझ्या अब्रूच्या नुकसानीचे पैसे दिलेत ते, आणि आमची ही अब्रू तुझ्यासोबत वेशीवर टांगली जाणार आहे ना, मग काढले पैसे तर काय बिघडलं? आणि आता तुझं हे बदनाम झालेलं तोंड कुठं घेऊन फिरणार आहेस दाखवत? म्हणून आता आपल्याला एक वेगळा बंगला घ्यायचा आहे, म्हणजे तिकडं आपल्याला कोणीच ओळखणार नाही. आणि तुला नसेल, पण आम्हाला मंजूची अजूची काळजी आहे. ते लहान आहेत, त्यांच्या भविष्यावर काय परिणाम होईल तुला कळतंय का? आज त्यांना बलात्कार म्हणजे काय याचा अर्थ कळत नाही, पण जेव्हा कळेल तेव्हा ते कोणत्या नजरेने तुझ्याकडे बघतील सांग? मंजूला म्हणतील की तुझ्या बहिणीवर बलात्कार झाला आहे, आणि ती सुद्धा कुठेच तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही. अंजली आता खजील झाली. पुन्हा बेडरूममध्ये आली आणि गुडघ्यात मान घालून बसली आणि खूप रडायला लागली. कोणत्या जन्मीचं पाप केलं होतं म्हणून ही असली सगळी लोकं तिच्या वाट्याला येत होती? काय आहे आयुष्यात माझ्या? आयुष्यभर कलंकित आणि चरित्रावर डाग लागलेली स्त्री म्हणून घेण्यापेक्षा मरण परवडलं, असे विचार तिच्या डोक्यात येऊ लागले. मग कधीतरी रात्री थकून तिचा डोळा लागला आणि पुन्हा तिच्या स्वप्नात तेच तेच सगळं आलं. आईबाबांचं सुरुवातीचं वागणं, कुमारनं केलेली फसवणूक, तिने त्या माणसावर केलेला हल्ला. जीवाच्या आकांताने स्वप्नात अंजली पळत होती. तिच्या मागे गुंड लागले होते. वाचवा प्लीज, असं करू नका, असं ती म्हणत होती. आणि शेवटी तिच्यावर वेदने केलेला बलात्कार तिच्या स्वप्नात आला आणि तिला हे सगळं सगळं आठवत होतं. आणि मग मयूरची आई आणि तिची आई तर तिच्याभोवती ओरडून ओरडून स्वप्नात किंचाळून बोलत होत्या, उष्टी पत्रावळी आहेस तू, किती जणांनी तुला उष्टी केलं माहीत नाही, कलंकित आहेस तू. तिची आई तर म्हणत होती, इथे येण्यापेक्षा तिकडेच का मरून गेली नाहीस तू? अंजलीला आता ते सगळं नकोसं वाटलं. सगळ्या सोसायटीतील लोक, वेद, कुमार, त्याचा बॉस सगळे तिच्याभोवती हसत होते. ते आवाज तिला सहन होईनात आणि तिने घट्ट कान पकडले दोन्ही हातांनी आणि ओरडली, थांबवा थांबवा हे सगळं. आणि तिनं अचानक डोळे उघडून पाहिलं तर तिच्या आसपास कोणीच नव्हतं आणि ती दचकून जागी झाली. आणि हे सगळं आता आयुष्यभर सहन करत राहायचं की काय मी? ही वेदना, ही घुसमट सहन होत नव्हती तिला. बलात्कारी स्त्री हा डाग आयुष्यभर घेऊन लाजीरवाणं जगण्यापेक्षा मरण परवडलं, असं तिच्या मनात आलं. फक्त घरच्यांना माहीत होतं तर तिच्या आईनं तिची कसली अवस्था केली होती. मग जेव्हा बाहेर सगळ्यांना कळेल तेव्हा काय होईल? लोक जीणं मुश्किल करून ठेवतील तिचं. आईनं सगळ्यांना सांगितलं की मी अमेरिकेला गेले. मग कोणाला काहीच कळणार नाही की मी अमेरिकेला गेले की देवाघरी गेले. आणि ती पहाटे पहाटेच गुपचूप दरवाजा उघडून त्या अंधारामध्ये कोणालाही दिसू न देता वाट दिसेल तिकडे चालू लागली आणि ती एका पहाडी भागामध्ये निघाली, डोंगरावरून उडी मारायला आणि जीवन संपवायला. आणि आता इकडे जहागीरदार निवासमध्ये सकाळी सकाळी सगळ्यांची गडबड चालली होती. मीरा मावशी तर पायाला भिंगरी लागल्यासारख्या काम करत होत्या सुशीला देवींच्या मार्गदर्शनाखाली. आज खूप दिवसांनी घरात पूजा होती आणि खूप प्रसन्न वातावरण होतं. सुशीला देवी म्हणाल्या, मीरा, सगळी तयारी झाली ना पूजेची? ती म्हणाली, हो मॅडम, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा, मी सगळी तयारी केलेली आहे. आणि इतक्यात, आई तू इकडे ये बरं, हे बघ हे काय झालं, असं वेदने त्रासिकपणे हाक मारली. आणि सुशीला देवी त्याच्या रूममध्ये गेल्या आणि त्याच्याकडे बघून हसायला लागल्या. वेदच्या हातामध्ये धोतराची 2 टोकं होती आणि तो उघडा होता आणि त्यानं खूप विचित्र प्रकारे त्याच्या दोन्ही पायातून ते धोतर गुंडाळून घेतलं होतं. आणि तो आईकडे हसते म्हणून रागात बघत होता आणि म्हणाला, हसायला काय झालं तुला? हे बघ कसं झालं, हे घालणं गरजेचं असतं का गं? म्हणून मला या पूजा आवडत नाहीत. पॅन्ट शर्ट घालून बसायचं सोडलं आणि तू ही काहीतरीच मला घालायला देतेस. तुम्ही लोक ना गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड करून ठेवता. सुशीला देवी हसल्या आणि म्हणाल्या, या धोतरासारख्या ना? तू सुद्धा हे कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंस की धोतर? आणि वेद, याला पंचा म्हणतात. वेद म्हणाला, पंचा अँड ऑल मला माहीत नाही, हे मला येत नाही. तू एक काम कर, इथून पुढे ना रेडीमेड करून आण माझ्यासाठी, म्हणजे कटकट राहणार नाही गं. आई हसली आणि त्याच्या हातातून त्या पंचाचं टोक घेऊन त्याला कमरेभोवती गुंडाळत म्हणाली, म्हणजे वेद, तू इथून पुढे सुद्धा पूजेला बसणार वाटतं? आणि वेद तसाच गाल फुगवून म्हणाला, न बसून काय करतोय? नाहीतर दादासाहेब जहागीरदार त्यांची लाख मोलाची शपथ घालून मला अडवून धरतील ना.
आई ते खूप खेळतात बरं का माझ्या इमोशन्सची. तू त्यांना सांगत का नाहीस की त्यांनी मला इथून पुढे शपथ घालायची नाही? वेदची आई म्हणाली, मग तूच का सांगत नाहीस त्यांना? वेद म्हणाला, मला त्यांच्याशी बोलायचं नाही. सुशीला देवी म्हणाल्या, तुला माहीत आहे ना आजोबा किती हट्टी आहेत, ते माझंही ऐकणार नाहीत. आणि वेद, या वयात त्यांना नको त्रास देऊ बाळा, तू लहान आहेस, बोल त्यांच्याशी. वेद म्हणाला, अजिबात बोलणार नाही मी त्यांच्याशी. त्यांच्यामुळे माझी वेदा माझ्यापासून दूर गेली आणि त्यांना वाटत असेल तिचं लग्न झालं तर मी त्यांचं ऐकून लग्न करेल, पण हा त्यांचा गोड गैरसमज आहे. मग सुशीला देवींनी त्याला पंचा नेसवला आणि म्हणाल्या, गुरुजी आले की तुला जानवं देतील घालायला, ते घाल. आणि मग सुशीला देवी मुद्दाम म्हणाल्या, वेद, हरिद्वारमध्ये आजोबांना खूप त्रास झाला. आणि वेद लगेच काळजीपोटी म्हणाला, आई कसला त्रास झाला त्यांना, काही सिरियस नाही ना? तशा सुशीला देवी थोड्या गालात हसल्या. त्या फक्त वेदला आजोबांची काळजी आहे की नाही ते चेक करत होत्या. आणि मग म्हणाल्या, काही नाही रे, सिरियस नव्हतं, थोडीशी सर्दी झाली होती, बाकी काही नाही. वेद म्हणाला, शाल पांघरली नसेल अंगावर. स्वतःला अजूनही तिशीतले तरुण समजतात ते, आणि मला मूर्ख समजतात. इतकी मोठी कंपनी मी चालवतो आणि मला माझी लाईफ पार्टनर चूज करता येत नाही असं त्यांना वाटतं. सुशीला देवी म्हणाल्या, वेद, तुझ्यापेक्षा माणसांची पारख त्यांना जास्त आहे. जी कंपनी तू आत्ता चालवतोस ती कंपनी त्यांनी स्वतः उभी केली आहे, हे विसरू नकोस. आणि वेद गप्प बसला. आणि मग सुशीला देवी पुढे म्हणाल्या, आणि वेद, आपण त्या पहाडीतल्या पुरातन मंदिरात जाऊया, तिथली पूजा आवरून मग घरच्या पूजेला येऊया. वेद म्हणाला, तुला जे काही करायचं आहे ते आजच्या दिवशी करून घे. उद्यापासून मी अवेलेबल नसणार आहे, कारण मला ॲब्रॉडच्या क्लायंटसोबत मीटिंग आहेत. मग सुशीला देवी म्हणाल्या, ठीक आहे, आपण थोड्या वेळात निघूया. मग वेदने त्याचा फोन घेतला आणि त्याला वेदाची आठवण झाली. काय करत असेल वेदा? कुठे असेल वेदा? आता ती तिच्या नवऱ्यासोबत हनीमूनला गेली असेल का? कुठे गेली असेल ती हनीमूनला? किती लकी आहे ना तिचा नवरा, जी वेदा त्याला मिळाली. असं म्हणून त्यानं वेदाला फोन केला आणि वेदा मात्र मेनिक्युअर पेडिक्युअर करत बसली होती. आणि वेदाचा फोन पाहून ती खूप खुश झाली आणि म्हणाली, म्हणजे तो मला विसरला नाही तर. मग सगळे मंदिरात पोहोचले. तिथली पूजा झाली. तिथल्या पुजाऱ्यांनी हरिद्वारमधून आणलेला तो अर्धा धागा वेदच्या उजव्या हातात बांधला आणि उरलेला अर्धा धागा पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे त्या दुसऱ्या व्यक्तीच्या हातात बांधायचा होता. अंजली आता तिथूनच निघाली होती आत्महत्या करण्यासाठी, खूप विषण्ण अवस्थेत. तिला आता कोणाचीच आठवण येत नव्हती. आणि अचानक वेदने मोठ्यानं घंटानाद सुरू केला. घंटीचा आवाज ऐकून अंजली भानावर आली आणि शेवटचं दर्शन ईश्वराचं घेण्यासाठी तिची पावलं आपोआप मंदिरात वळली. आजूबाजूला भरपूर गवत होतं. तिने पाठीमागून पाहिलं की वेदच्या पायाला चावायला साप येतोय आणि मरता मरता सुद्धा परोपकार करावा आणि कोणाचं तरी प्राण वाचवून मारावं, अशा विचारानं अंजली धावत पुढे गेली आणि तिने वेदच्या पायाला दंश करणाऱ्या त्या सापाला हातात पकडला आणि दूर फेकला. आणि तो साप अंजलीच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला चावला. तशी ती ओरडली. सगळे घाबरले. साप पळून गेला. अंजलीच्या शरीरामध्ये विष भिनू नये म्हणून पुजाऱ्याने लगबगीने कुठेच काही मिळेना म्हणून तो तबकातला धागा घेतला आणि तिच्या उजव्या हातामध्ये मनगटावर घट्ट बांधला. आणि अंजली तिथेच बेशुद्ध पडली. तिला पाहून वेद मात्र घाबरला. ही इथे कशी काय आली आणि हिने चक्क माझे प्राण वाचवले, असा तो विचार करत होता. सुशीला देवी म्हणाल्या, वेद, अरे बघतोस काय, हिला पटकन हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल आपल्याला, उचल हिला. त्यांच्या आवाजाने वेद भानावर आला आणि त्यानं पटकन अंजलीला मिठीत उचललं आणि गाडीमध्ये ठेवली. सुशीला देवी म्हणाल्या, आई बाबा, तुम्ही दोघे घरी जा, आम्ही हिला हॉस्पिटलमध्ये सोडतो आणि येतो. वेद आणि सुशीला देवी हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरने तिला चेक केलं आणि इंजेक्शन दिलं. ती अजूनही बेशुद्ध होती. डॉक्टर म्हणाले, साप खूप विषारी होता, तिला लवकर वेळेत आणलं तेच बरं झालं. सुशीला देवींनी मीराला तिच्याजवळ थांबायला सांगितलं आणि वेदला म्हणाल्या, वेद, आपण पूजेसाठी घरी जाऊया. तिला काहीही होऊ नये म्हणून ही पूजा झालीच पाहिजे, कारण बाळा, आज तुझ्यावरचं संकट तिनं स्वतःवर घेतलं आहे.
आणि इतक्यात वेदला वेदाच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली, हॅलो वेद, अरे वेदानं आत्महत्येचा प्रयत्न केला, तू लवकर ये. वेद म्हणाला, पण वेदा आहे कुठे? तिची आई म्हणाली, अरे वेदाचं लग्न झालं नाही, ती इथेच आहे. तिच्या सासरच्यांनी तिला नाकारलं. तुझ्यासोबत तिचं प्रेम आहे हे कळल्यावर. बाकी सगळं तुला इथं आल्यावर सांगते, तू लवकर ये. आणि वेदला तर आता खूप आनंद झाला वेदाचं लग्न झालं नाही म्हणून. आणि वेद लगेच वेदाकडे जायला निघाला, सगळं सोडून. सुशीला देवी म्हणाल्या, वेद तू कुठे निघालास? तुला माहीत आहे ना पूजा आहे? वेद म्हणाला, आई वेदाला माझी गरज आहे, मला गेलंच पाहिजे. आता वेदचं हे नेहमीचंच होतं. तिचा फोन आला की याला सगळं टाकून पळायचंच असतं. दिवसा तर दिवसा, रात्री तर रात्री. आणि वेद आता अंजलीजवळून उठला आणि निघाला. इतक्यात अंजलीच्या हातातला धागा वेदच्या हाताच्या कड्यामध्ये अडकला आणि वेदची पावलं आपोआप जाग्यावरच थांबली. आता वेदला तर समजलं की वेदाचं लग्न नाही झालं आणि त्याला आनंदसुद्धा झाला आहे. आता खरंच वेद वेदाकडे जाऊ शकेल की नाही, काय करेल तो, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू.